हॅलो. तर दुसऱ्या फेरीमधील ही लढत असणार आहे. तर कोपरोली संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जाते ते पेटाली संघाकडून. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोनही तुल्यबळ असे संघ आपल्याला पाहायला मिळतील. या दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने आलेत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. कोपरोली संघाकडून एका बाजूला रोशन पाटील, दुसऱ्या बाजूला मात्र मंगेश फडके हे दोन विस्फोटक बॅट्समन ॲज अ ओपनर्स तुम्ही पाहू शकाल. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला म्हणजे अगदी पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धावा उभारायच्या आणि प्रतिस्पर्धी संघावर मात्र धावांचा पाठलाग करत असताना दडपण टाकायचं, ही रणनीती मात्र आखली गेली. पेटाली संघाकडून पहिलं षटक घेऊन प्रथमेश केणी. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. 4 धावांकरता चौकारानं मात्र खातं उघडलंय ते रोशन पाटील या फलंदाजानं. आक्रमक सुरुवात कोपरोली संघाची आपल्याला पाहायला मिळते. या निमित्तानं पहिलाच बॉलवर मात्र चौकारानं प्रथमेश केणी जो पहिलं षटक टाकतोय आणि पहिल्याच बॉलवर मात्र ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. अगदी सुरुवातीपासूनच रौद्र रूप धारण केलं असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. बॅकफुटला जाऊन यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, बॅट आउटसाइड एज घेतल्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामधून बॉल निसटला. इथे चान्स जरूर होती, पण ती संधी निर्माण झाली होती, परंतु ती निर्माण झाल्यानंतर संधीचं सोनं सुद्धा करायला हवं आणि जीवनदान दिलं जातंय ते यष्टीरक्षकाकडून. संदेश केणी त्या ठिकाणी आहे. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळते. बॉल अगदी चाललाय कव्हर पॉइंट कडे वेगानं, मात्र आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल आतमध्ये ढकलला जातोय. तोपर्यंत मात्र 3 धावा पूर्ण केल्या गेल्या कोपरोली संघाच्या दोनही सलामीवीरांकडून आणि या 3 धावांच्या मदतीनं मात्र धावफलकावर धावा लागल्या त्या 7. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर कोपरोली संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सेल्फी ग्रुप आयोजित ही स्पर्धा 2 दिवसीय अगदी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच मात्र या स्पर्धेचं देखणं आयोजन फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा आपण सारेजण पाहतोय. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. परंतु इथे खऱ्या अर्थानं मंगेश फडकेचं स्वागत केलं तर या बाउन्सरनं. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी. इथे मात्र बाउन्सर अटेम्प्ट केला गेला तो प्रथमेश केणीकडून. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे 4 ओव्हर्समध्ये निदान 45-50च्या आसपास पोहोचण्याचा मानस असेल तो कोपरोली संघाचा. ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र खोदून काढलाय बॉल अगदी डीप मिड विकेटला. एकच धाव येईल. मंगेशनं खातं उघडले सिंगलनं, एकेरी धावेनं. धावसंख्येमध्ये 1ची भर. 8 धावा धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. लास्ट बॉल असेल. यानंतर मात्र पॉवर प्लेचं षटक समाप्त होणार आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं जाईल. दोन क्षेत्ररक्षक सध्याच्या घडीला 30 सर्कलच्या बाहेर. फिरून खेळण्याचा जोरदार प्रयत्न होता, परंतु वेगानं टाकलेला प्रथमेश केणीचा हा बॉल मात्र यष्टीरक्षक संदेशचा वेध घेणारा. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. विकेट जरी मिळाली नसली तरी मी म्हणेन पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सुद्धा मात्र केलेला टिचून मारा प्रथमेश केणीचा. 8 धावा या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 8 अशी थोडीशी संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल कोपरोली संघाची. जो उद्देश, ज्या उद्देशानं मात्र बॅटिंग करण्याचा निर्धार घेतलाय तो आता मात्र पहिला षटक समाप्त झाल्यानंतर मात्र कदाचित दोनही फलंदाज आक्रमकपणा धारण करतील अशीच आशा आता मात्र त्यांच्या चाहत्यांना नक्कीच लागली असेल. आणि मंगेश फडके एक मोठा खेळाडू आहे. एनडी विभागामधून नेहमीच तुम्हाला
खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ प्रोफेशनल प्लेयर, व्यावसायिक खेळाडू म्हणून सुद्धा बऱ्याचशा संघांमधून तो तुम्हाला दिसतो. परंतु आज मात्र गावची जबाबदारी त्याच्यावर असेल आणि हा खेळाडू जर 4 ओव्हर्स उभं जरी राहिला खेळपट्टीवर तरीही प्रेक्षकांना माहिती आहे, त्यांच्या सपोर्टर्सना माहिती आहे धावा उभारू शकतात. गोलंदाजी मार्गावर अक्षय येतोय. कुटप्प्याचा बॉल होता, यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता. मी तर म्हणेन जर हा पुलचा फटका खेळला असता तर कदाचित मागच्या साईडला मात्र धावा आल्या असत्या. परंतु शॉटचं सिलेक्शन सुद्धा तुमचं योग्य असायला हवं. पुन्हा एकदा फिरून खेळला, इथे मात्र चान्स जरूर होती परंतु कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा येतोय. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. 12 धावा आतापर्यंत. मंगेश फडकेच्या बॅटमधून मात्र हा रिव्हर्स स्वीपचा चौकार. तसं पाहायला गेलं तर पूल हुक समोरच्या दिशेला मोठे मोठे प्रहार करणं मंगेश फडकेचं नेहमीच आपण बॅटिंगच्या माध्यमातून पाहत असतो, परंतु रिव्हर्स स्वीप सुद्धा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र बॅट्समन आउट होईल. लागलेला हा मोठा झटका कोपरोली संघासाठी. यश मात्र अक्षय केणीच्या खात्यामध्ये. अक्षय केणीनं मात्र ही बहुमूल्य विकेट घेतली आणि पहिला धक्का कोपरोली संघाला धावसंख्या 12 असताना. थोडंसं निराश जरूर केले मंगेशनं. 5 बॉलमध्ये 5 धावांची खेळी त्याची. नवीन बॅट्समन यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नितीन पाटील. असं पाहायला गेलं तर प्रचंड अनुभव आहे या खेळाडूकडे, परंतु पेंधरची एक मॅच आम्हाला आठवते, काय अफलातून बॅटिंग मात्र यानं केली होती. आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून मात्र जो कोपरोली संघ प्रतीक्षेमध्ये होता आपल्या पहिल्या बक्षिसाच्या, आणि यावर्षी मात्र त्यांनी ती सुरुवात केली पेंधरच्या मैदानापासून आणि तिथून मात्र हा संघ चांगला खेळतोय. नितीन पाटील आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र मोठा प्रहार. बॉल चाललाय मिडविकेट सीमारेषा पार. नितीन पाटीलचा तडाखा षटकार. खासियत आहे या खेळाडूची वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास येणं आणि त्यानंतर मात्र अगदी सुरुवातीपासूनच मी म्हणेन तोफखाना. सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर प्रेशर क्रिएट करायचं, सुरुवातीपासूनच आक्रमकपणा राबवायचा, रौद्र रूप धारण करायचं आणि गोलंदाजांचं हे तंत्र आणून पाडायचं. या रणनीतीनं नितीन पाटीलचा खेळ आतापर्यंत सगळ्याच प्रेक्षकांना पाहिलाय आणि म्हणूनच बऱ्याच वेळा कोपरोली संघाला मात्र नितीन पाटीलची गरज भासतेच. रोहित पाटील सारखा तगडा स्टारकास्ट या संघामध्ये जरूर आहे, परंतु इथे मात्र नितीन पाटीलला बीट केलं जात आहे. बॉल वळवतोय अक्षय केणी, कारण त्याच्याकडे सुद्धा ती खासियत आहे टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला बॉल वळवण्याची, आणि तीच किमिया तो करतोय. इथे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, कारण आजकाल फलंदाजांच्या मनामध्येच हे असतं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी आला रे आला काल अगोदरच रिव्हर्स स्वीप खेळायचं असं नाही. जर तुम्ही व्यवस्थित टायमिंग केलं तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजाचे स्विंग आपण पाहतो नॅचरल स्विंग, परंतु अगदी समोरच्या दिशेला सुद्धा किंवा थोडासा ऑफस्टूमच्या बाहेर शफल होऊन मग फाईन लेगच्या दिशेनं सुद्धा तुम्हाला फटके खेळता येऊ शकतात. रिव्हर्स स्वीप हे एकमेवच हत्यार आहे असं काही नाही आहे. स्वीप सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवू शकता. तर इथे मी म्हणेन षटकारानंतर मात्र नितीन पाटीलनं 2 निर्धाव चेंडू खेळलेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, 18 धावा धावफलकावर. हेमंत केणी येतोय. पेटाली संघाची खऱ्या अर्थानं ओळख आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकाल पहिल्या दोनही गोलंदाजांना मी म्हणेन आतापर्यंत मात्र हा स्कोर कार्ड रिस्ट्रिक्ट ठेवलाय, कारण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता कोपरोली संघानं राऊंड विकेटनं, यावेळेचा हा बॉल इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला, परंतु रन मात्र कंप्लीट केली जाते. सिंगल धाव. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर गतीमध्ये परिवर्तन. अगोदरच पाहायला गेलं तर बॅटची कड घेऊन बॉल मागे गेला होता. चान्स जरूर त्या ठिकाणी होती, परंतु रोशन पाटील पहिलाच चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. खूप सुंदर स्ट्रोक. नितीन पाटील एक षटकारानंतर 2 चेंडू मागची निर्धाव. यावेळेचा हा बॉल गलीमध्ये सरकलाय. लेग बायच्या स्वरूपात जाऊन या ठिकाणी 1 धाव मिळेल. स्कोर कार्ड जर पाहिला कोपरोली संघाचा तर आता मात्र खीळ घातले या धावसंख्येला. धावसंख्या 20 व 20 रन्स.
तिसरं षटक सुरू आहे हेमंत केणी. हेमंतचा हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सीमा रेषेलगत मात्र हा झेल टिपला जातोय आणि ऋषिकेशनं मात्र हा झेल टिपलाय. बॅट्समन सलामीवीर रोशन पाटीलच्या खेळीचा अंत. 20 या धावसंख्येवर लागलेला अजून एक झटका. पहिल्यांदा मंगेश फडके आणि त्यानंतर मात्र रोशन पाटील, दोनही सलामीवीर मात्र कोपरवली संघानं गमावलेत आणि आता मात्र थोडंसं अडचणीमध्ये जरूर सापडलाय, परंतु या अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. चौथ्या क्रमांकावर अविनाश सोमवंशी, अजून एक दर्जेदार बॅट्समन या संघामधील. नेहमी जेव्हा जेव्हा संघाला मात्र गरज पडत असते तेव्हा तेव्हा अविनाश मात्र या संघासाठी आपलं मोठं योगदान, परंतु इथे मात्र योगदान देत असताना नितीन पाटीलनं समोर पटका खेळलाय, तो जातोय सरळ थेट वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावांन करता दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 26 या आकड्यावर. 26 रन्स, 26 धावा. फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन हा पूल पाहायला मिळाला मिड विकेटच्या दिशेने. इथे पहिली धाव वेगानं, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. कौतुक करूया आपण नितीनचं, वेगानं मात्र या 2 धावा पूर्ण केल्या. दुहेरी धावांचं योगदान. थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मात्र नितीन पाटीलच्या बॅटिंगच्या जोरावर मात्र केला जातोय. तो कोपरवली संघाकडून धावफलकावर धावा लागल्या. आतापर्यंत 28 धावा. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. शेवटचा बॉल असेल हेमंतचा. हेमंतचा हा बॉल बॅकफुटला जाऊन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. गलीमध्ये ढकललाय. सिंगल स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. 29 अप टू द एंड ऑफ 3 ओव्हर्स. 3 षटकांची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. अजून एक षटक बॅलन्स आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र कोपरवली संघ कशा पद्धतीनं हमले चढवणार. इथे मात्र 29 धावा आल्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये निदान 13-14 धावा मॅनेज करणार का, जेणेकरून 40च्या पुढे कशी धावसंख्या जाईल हे आता मात्र विचारामध्ये किंवा विचाराधीन आपण म्हणूया. दोनही बॅट्समन असतील. एका बाजूला नितीन पाटील, त्याच्या बॅटमधून 2 षटकारांचा खेळ सादर केलाय. 15 धावांवर तो खेळतोय. अविनाश सोमवंशी दुसरा दर्जेदार बॅट्समन, जो आता मात्र स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला अजूनही आहे, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवली ती नितीन पाटीलनं. ऋतिक केणी आलाय. चौथ्या षटकाची जबाबदारी ऋतिक केणी या गोलंदाजावर राईट मोर द विकेटनं मात्र मारा करेल. समोर नितीन पाटील. चौथं आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होतोय ऋतिक. अकूट टप्प्याचा बॉल जेवढ्या वेगानं टाकला आणि तेवढ्याच वेगानं मात्र हा अफलातून पूलचा फटका सक्सेसफुल करत असताना नितीन पाटीलच्या बॅटमधून निघतोय हा तिसरा षटकार. कमालीचं टायमिंग आहे या फलंदाजाकडे आणि धावसंख्या मात्र या 6 न 35 वर जाऊन पोहोचले. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. या खेळीनं नक्कीच आनंद दिला असेल स्टेडियम मधल्या उपस्थित असलेल्या सगळ्याच प्रेक्षकांना. यावेळेस मात्र मिडविकेटचं क्षेत्र निवडलंय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार चढवलाय तो ऋतिक केणीच्या अगेन्स्ट. काय बॅटिंग होते आता मात्र. 9 बॉल मध्ये आतापर्यंत 300च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय. 27 धावांवर तो खेळतोय आणि खऱ्या अर्थानं संघाला आता मात्र अडचणीमधून बाहेरच काढले नाही, तर संघाला मात्र एक रिस्पेक्टेड टोटल पर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र केलंय ते नितीन पाटील या फलंदाजांना. धावफलकावर धावा लागल्या ते 41 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋतिक केणी थोडासा कावराबावरा झाला असेल, कारण पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार पडल्यानंतर मात्र थोडंसं लक्ष विचलित होतं ते गोलंदाजाचं आणि तो दबाव आता मात्र ऋतिकच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवतोय. राऊंड विकेटनं इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं नो मॅन्स लँड, क्षेत्ररक्षक नाहीये, वेगानं बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 धावा मिळतील. शेवटचं स्लॉगवरचं षटक आता मात्र सिरियसली घेतलंय आणि कोपरवली संघाची मात्र धुव्वाधार बॅटिंग सुरू आहे. नितीन पाटीलच्या माध्यमातून या चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 45 या आकड्यावर. 45 रन्स. असं वाटत होतं की 40 तरी धावांचा आकडा क्रॉस होईल की नाही, परंतु नितीन पाटील मैदानामध्ये होता आणि तो मात्र लढतोय आपल्या टीमसाठी. राऊंड विकेट पुन्हा एकदा. इथे मात्र फटका फसलाय. बॅटची कड आणि उडालेला झेल संदेश हातामध्ये. अखेरीस मात्र हे वादळ शमलंय.
चौथ्या षटकामधील चौथ्या चेंडूवर 11 बॉलमध्ये तब्बल 31 धावांची झुंजार इनिंग मात्र साकारली ती नितीन पाटीलनं आणि संघाला मात्र चांगल्या धावसंख्येची मजल मात्र मारून दिले. 31 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अविनाश सोमवंशी यावेळी स्ट्राईक एंडला तर दुसऱ्या बाजूला मात्र कुलदीप पाडवी अर्थातच पप्पू. अविनाशसाठी हा पहिलाच बॉल होता परंतु यावेळेस मात्र निर्धाव जातोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 45 धावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग हा शेवटचा बॉल असेल. इथे जर एखादा चौकार पाहायला मिळाला तर 50 धावांचं टार्गेट देता येणार आहे परंतु या बॉलवर मात्र किती अंक असणार आहेत. धावसंख्या चांगली झाली यामध्ये दुमत नाहीये. फुलटॉस बॉल होता इथे मात्र व्यवस्थित टायमिंग करता आलं नाहीये. बॉल शॉर्ट फायनल अडवला जातोय. सिंगल आले. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं मात्र पहिलं सत्र समाप्त होईल आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 46 धावा. 47 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी स्टार क्रिकेट क्लब ओवे आणि किरवली संघाचा संघनायक आपणास विनंती आहे आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. ओवे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. किरवली संघ आपण सुद्धा लगेच यायचं आहे. तर 4 ओव्हर्स नंतर 46 धावा 47 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. पाहूया कशा पद्धतीनं मात्र इथे दुसऱ्या सत्रामध्ये पेटाली संघाकडून मात्र या धावांचा चेस केला जाणार का की पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता या धावा डिफेंड करण्याचा जो निर्णय कोपरोली संघाने घेतला होता तो सार्थकी ठरवला जाणार का. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर. हॅलो धन्यवाद सचिव साहेब. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना. एका बाजूला कोपरोली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो पेठाली संघ. ज्या पेटाली संघाने मागच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी केली होती उसाटणा संघासोबत आणि त्या सामन्यामध्ये मात्र पेटाली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 46 धावा ठोकल्या होत्या आणि 47 धावांना मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी डिफेन्स देखील केलं होतं आणि तो सामना मात्र जिंकला होता पेटाली टीमने. आणि त्याच्यानंतर मात्र आपण नक्कीच कोपरोली विरुद्ध धानसर सामना देखील पाहिला. धानसर संघाविरुद्ध खेळताना कोपरोली संघाने प्रथम फलंदाजी केली होती आणि 46 धावा देखील त्यांनी 46 धावा धावफलकावरती लावल्या आणि त्या 47 धावा मात्र त्यांनी देखील डिफेन्स केल्या होत्या. म्हणजे दोन्ही संघाने पहिले एक सामने धावा डिफेन्स करून जिंकलेत. पण आता मात्र थोडासा बदल नक्कीच पाहायला मिळेल कारण आता मात्र प्रथम फलंदाजी इथे केली आहे ती कोपरोली संघाने आणि मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यामध्ये देखील 46 धावांची मजल त्यांनी ते मारली आहे आणि 47 धावांचं आव्हान आता मात्र पेटाली संघाला दिलंय. पण आता मात्र ज्या पद्धतीने कोपरोली संघाने डिफेन्स धानसर संघासमोर डिफेन्स केल्या होत्या त्या 47 धावा आता मात्र पेटाली संघासमोर तो डिफेन्स करण्याचा प्रयत्न होईल का की या सामन्यामध्ये मात्र 47 धावांचा पाठलाग हा पेटाली संघ करतोय हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं आहे. सामना सुरू होतोय. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. संदेश केनी आणि प्रथमेश केनी. तर वैयक्तिक गोलंदाज रोहित पाटील आणि पहिला चेंडू पहा किती सहजरित्या कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. डीप पॉइंट मध्ये चेंडू जातोय परंतु झेल थोडासा नक्कीच अडथळत होता परंतु उंचीचा फायदा इथे लाभतोय या क्षेत्ररक्षकाला
आदेशला आणि नक्कीच एका हाताने हा झेल मात्र टिपला जातोय आदेशच्या माध्यमातून. पहिला हादरा लागतोय तो फेटाळी संघाला फलंदाज संदेश केनीच्या माध्यमातून. एक गडी बाद 0 धावसंख्या आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल. 46 धावा काढून 47 धावांचं आव्हान रोहित पाटील मात्र गोलंदाजीच्या वरती येतोय. कोपरोली विरुद्ध पेठाले असा सामना. याच्यानंतर होणारा सामना स्टार ओवे विरुद्ध किरवली. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या. तर ओवे स्टारचे कॅप्टन इथे आहेत. दरम्यान हा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेग कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? पण पहा डायरेक्ट हिट लागतोय आणि पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता. आता या हिटचा मात्र काहीच फायदा झाला नाहीये कारण जोपर्यंत चेंडू स्टंप वरती आदळतोय तोपर्यंत मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित होता आणि चेंडू जसा थोडासा पाठीमागे सरकला त्याचाच फायदा आहे दोन्ही फलंदाजाने उचलला आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये संपादन करतोय. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 3 वरती. तिसऱ्या पंचांची मागणी 2 धावेने सुरुवात इथे होते. तौसिफ पटेल मैदानामध्ये जायचंय. सोहेल असेल सोहेल जा आपण. सोहेल नसेल तर निकेश मात्रे आपण जा. निकेश नसेल तर शकील पटेल तुम्ही जा. तर तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेली आहे. निकेश म्हात्रे मैदानामध्ये येत आहेत. पाहतोय आपण तर नक्कीच आदई वावंज विभागामधून जो संघ खेळणार आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये म्हणजेच प्रशांत खानावकर याच्या टीम मधून निकेश म्हात्रे आपल्याला खेळताना दिसेल. विश्वास पाटील देखील असेल. म्हणजे अतिशय चांगल्या टीम मध्ये हा खेळाडू आहे. वैष्णव संकेत अशी चांगली टीम. हा चेंडू हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु झेल इथे मात्र जमिनीला दान होतोय. सोपा झेल होता परंतु तो झेल इथे सुटला गेलाय. अशा रीतीने मात्र बाल बचावतोय तो फलंदाज प्रथमेश केनी आणि नक्कीच एक धाव इथे पूर्ण होते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 वरती. 3 धावा धाव फलकावरती लागतायत. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी तब्बल 47 धावांची गरज असताना 3 धावा धाव फलकावरती लागतायत. सेल्फी ग्रुप नक्कीच एक वेगळा काहीतरी नाव आपल्याला पाहायला मिळते क्रिकेट टेनिस मध्ये. आणि या सेल्फी ग्रुप आणि बघा किती सोपा इथे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र कुठेतरी चकवा देतोय आणि या 4 धावा लाभतील कारण अशा जर चुका तुम्ही कराल तर नक्कीच 47 धावा देखील तुम्हाला खूप छोट्या पडतील. कारण ज्या पद्धतीने कुलदीप पाडवे तिथे होते असं वाटलं नव्हतं की हा चेंडू सीमापार जाईल परंतु अतिशय सुरेख मात्र फलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न इथे होतोय. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 ने वाढते 7 वरती जाऊन पोहोचते. 47 धावांचं आव्हान असताना रोहित पाटील मात्र जीवाची पराकाष्ठा करतोय मेहनतीची पराकाष्ठा करतोय. ज्या अनुषंगाने इथे गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षकांचा साथ त्याला लाभत नाही कारण एक झेल देखील या षटकामध्ये सुटलाय. लास्ट गो. दरम्यान हा चेंडू मात्र डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. दरम्यान पहिला षटक इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 47 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा लागल्या त्या पेटाळीच्या 7 धावा. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. मी टॉस साठी विनंती करतोय. नक्कीच अनिल पाटील इथे आल्यात तर स्टार संघाचे कॅप्टन चला शकील पटेल उडवा तुम्हीच.
तर शकील पटेल इथे आहेत आणि सलमान पटेल, नक्कीच सलमान युवा कार्यकर्ता, नक्कीच सलमान अरे ये मौका किसी को नहीं मिलता है. तर ताहिर पटेल यांना मी विनंती करेन, ताहिर आपण आपल्या शुभास ते टॉस करायचं आहे. तर टॉस इथे होतोय. तो टॉस यहां पर किया जा रहा है बिल्कुल किरौली बनाम ओवे के बीच में. तो टॉस जीता है किरौली टीम ने. इसके बाद होने वाली एक बेहतरीन भिड़ंत तो जरूर अनिल और शकील दोनों को हम शुभकामनाएं देते हैं. लेकिन मैदान के अंदर मुकाबला चल रहा है, एक तरफ कोपरोली तो दूसरी तरफ हम देख रहे हैं पेठाली. जीत के लिए 18 गेंदें 40 की दरकरार थी, लेकिन अब यहां से एक गेंद हो चुकी है कुलदीप पाड़वी के माध्यम से. बल्लेबाजी के तौर पे हम देख रहे हैं 9 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. बल्लेबाज अक्षय केनी और प्रथमेश ऑन स्ट्राइक के समय प्रथमेश केनी. तो ये देखिए काफी बेहतरीन यहां पर बल्लेबाज प्रथमेश केनी के माध्यम से स्ट्रोक आया 6 के लिए. बेहतरीन छक्का इस समय, और इस छक्के के साथ स्कोर देखा जाए तो एक अच्छे पायदान के ऊपर दिखाई दे रहा है. तकरीबन 15 रनों के ऊपर 15 रन गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं. कुलदीप पाड़वी आए हैं, लेकिन पहली गेंद के ऊपर 2 आने के बाद दूसरी गेंद के ऊपर छक्का आया. तो यहां से थोड़ी सी फुल लाइन की गेंद जरूरत थी दूसरे के लिए. यहां पर मौका बिल्कुल था, लेकिन काफी दूर वहां पर खिलाड़ी थे. जब तक थ्रो कलेक्ट करे तब तक 2 रन लेने में कामयाब रहे प्रथमेश, और 2 रनों के साथ स्कोर 2 से यहां पर आगे आता हुआ तकरीबन 17 रन. सेल्फी ग्रुप एक साइड में, बिल्कुल आप जितनी सेल्फियां निकालने निकाल सकते हैं. ये देखिए यहां से उठाने की कोशिश पॉइंट के क्षेत्र में, लेकिन 1 रन तो पूरा हुआ. दूसरे के लिए पलटे हैं, लेकिन ये देखिए यहां पर बिल्कुल गलती की कुलदीप पाड़वी ने, क्योंकि इससे पहले वही कुलदीप पाड़वी ने एक हाथ से क्या चौका छोड़ा था. और इससे यहां पर देखा जाए तो अब इस बार भी उनके हाथों से गलती नजर आई है. यानी कि ये 1-1 2-2 रन आपके लिए काफी महंगे बन सकते हैं, क्योंकि एक क्या छूटा, वहां एक रन गई जहां पर बाउंड्री लाइन की तरफ हाथ से गेंद फिसली, वो चौका गया. अब ये यहां पर 1 रन एक्स्ट्रा गई. तो ऐसे अतिरिक्त रन अंतिम मोमेंट में, अंतिम दौर में महंगे साबित होते रहते हैं. और इसी के साथ ये देखिए शानदार चौका प्रथमेश केनी के माध्यम से. काफी शानदार बल्लेबाजी का मुजाहरा यहां पर हो रहा है बल्लेबाज प्रथमेश केनी के माध्यम से. टोटल रन संख्या देखी जाए तो 23 रन, 8 गेंदे 19 के ऊपर खेल रहा है बल्लेबाज जहीर पटेल. देखा जाए तो इस सीजन में एक खिलाड़ी मेरे हिसाब से एक नया खिलाड़ी दिख रहा है और अच्छा परफॉर्मेंस दे रहा है अपने टीम के लिए. अब यहां से मौका बन सकता है, लेकिन इस समय यहां पर देखना है तीसरे अंपायर की तरफ. खुद अंपायर संभ्रम में है, तो जरूर जहीर पटेल है यहां पर. इम्बा के लड़के को तीसरे अंपायर के लिए रखना चाहिए. तो जरूर यहां पर नॉट आउट है, क्योंकि पहले बेल्स गिर चुके हैं. बिल्कुल तुमचा एक बेल्स होती त्यावर, एक बेल्स भरली होती. तो अंपायरला डिसिजन पिसा दोन्ही.
एक मिनिट. झहीर पटेल आपण जायचं आहे मैदानामध्ये. झहीर थांब एक मिनिट. तर नक्कीच डिसिजन पेंडिंग होतोय. पाहूया पंचांचा निर्णय. कारण दोन्ही आमचे झहीर पटेल आणि तौशिफ पटेल मैदानामध्ये आणि फलंदाज बाद. नक्कीच एक अतिशय चांगला निर्णय. लाईव्ह मध्ये नक्कीच दिसते कारण एक बेल्स नक्कीच पडली आणि एक बेल स्टंप वरती होती. त्यामुळे हा नक्कीच निर्णय आउट करार दिला जातोय. एक अतिशय चांगला निर्णय आयोजकांच्या माध्यमातून. तर पाहूया फलंदाज बाद होतोय. दूसरे विकेट का पतन यहां पर हो चुका है बल्लेबाज प्रथमेश के रूप में. अब यहां से जीतने के लिए समीकरण की बात करें तो 23 रन. अब जीतने के लिए 24 रन चाहिए. 12 गेंदे 24 रनों की दरकरार हैं. तो बल्लेबाजी में आए हैं परेश केनी. एक आक्रामक खिलाड़ी तो जल्दबाजी करे मेरे हिसाब से. वक्त काफी जाया हो रहा है क्योंकि इससे के बाद काफी मुकाबले और बाकी है. तो थोड़ा सा स्पीड अप करें, ये सभी से गुजारिश है. 12 गेंदे 24 की दूरी है जीतने के लिए. मंगेश ठाकुर के ऊपर यहां पर चढ़ा है हल्ला. फाइन लेग के ऊपर से इस गेंद को खेला था 6 रनों के लिए. बिग हिट, बेहतरीन छक्का और छक्के के साथ यहां पर अपना निजी खाता खुला किया इस बल्लेबाज परेश केनी ने. और अपने आक्रामकता का रूप निश्चित रूप में दिखाते हुए परेश केनी. पहले मुकाबले में देखा जाए तो संदीप जी मंगेश ठाकुर ने क्या उम्दा गेंदबाजी की थी. 2 ओवर में 20 रनों की जरूरत थी तो 3 रनों का ओवर फेंका था. वही मंगेश ठाकुर यहाँ पर पहली गेंद के ऊपर छक्का खा बैठे. तो अभी भी यहाँ पर 2 ओवर में 24 रन चाहिए थे लेकिन पहली गेंद के ऊपर जहीर छक्का खाया. तो कहीं ना कहीं यहाँ पर अब ये जो बल्लेबाज है ये बल्लेबाज निश्चित रूप में इस गेंदबाज को टारगेट करने की कोशिश में मेरे हिसाब से दिखाई दे रहा है परेश केनी. क्योंकि इतनी उम्दा बल्लेबाजी यहाँ पर कर रहे हैं अमान पटेल. आपके फादर तो सुबह यहाँ पर आकर गए लेकिन आप इतने लेट. लेकिन इस बीच ये देखिए गेंद हवा में और इसी के साथ विकेट मिली परेश केनी की. एक बिग विकेट, बिग सफलता गेंदबाज मंगेश ठाकुर को. तो देखना यहां से अब समीकरण की बात करें तो समीकरण धीरे धीरे बदलता हुआ नजर आ रहा है. बची हुई गेंदें अब
निश्चित रूप में 10 और जीतने के लिए 18 रन चाहिए। 10 गेंद या 18 रनों की जरूरत। अभी भी मुकाबला बराबरी पर चल रहा है क्योंकि दोनों टीमें अच्छी टीमें हैं। दोनों टीमें मैच किसी भी हद से जीतना चाहती है, छोड़ना नहीं चाहती। जानते हैं कि अच्छे मुकाबले है, बड़ा मुकाबला है, एक एक मुकाबला जीत चुके हैं। कल का पहला मुकाबला IOA और रंजनपारा के बीच में होगा। कल फाइनल का मुकाबला दिन है तो 9:30 बजे आना है, IOA और रंजनपारा। तो देखना यहाँ से इस पिच स्क्रीन को खेला था, लेकिन एक रन के अलावा दूसरे के लिए पलटे। ऐसा लग रहा था आसानी के साथ 2 रन बनेंगे, लेकिन अक्षय बहुत ही स्लो दौड़े, उसके कारण आउट हुए। तो होने ही चाहिए थे जाहिर, क्योंकि गेंद काफी दूर थी और शॉट भी स्लो था, इतना स्पीड नहीं था। यकीनन यकीनन गेंद काफी धीमी थी, आराम के साथ 2 मुकम्मल करने चाहिए थे बल्लेबाज अक्षय ने। लेकिन कभी कभी ज्यादा और कॉन्फिडेंस में ये हो जाता है, क्योंकि उन्हें लगा कि आसानी के साथ हम यहाँ पर पहुंचेंगे, लेकिन जो फील्डर थे वो भी शातिर थे, उन्होंने डायरेक्ट स्पीडअप में थ्रो किया और बैकअप भी अच्छा मिला मंगेश का और बल्लेबाज आउट। 30 रन अब जीतने के लिए 47 का पीछा करते हुए 17 रन अभी भी चाहिए जीत के लिए 9 गेंदों में। अब कप्तान आ चुके हेमंत केनी, उनके ऊपर काफी जिम्मेदारी, काफी दारोमदार है। अपनी बल्लेबाजी से कई मर्तबा पेठाली टीम को जीत का परचम रहलाने में अहम भूमिका निभाते हैं हेमंत केनी। तो देखना अब बिल्कुल काफी बड़ी जिम्मेदारी हो सकते हैं हेमंत केनी के ऊपर, क्योंकि गेंदे बची है 9 और जीतने के लिए 17 रन चाहिए। मैच देखा जाए तो जहीर पटेल कभी भी किसी भी दौर में यहाँ पर झुक सकता है। यदि बड़ा हिट आता है तो बिल्कुल पेटाली टीम सुरक्षित स्थान के ऊपर जाने का मौका मिल सकता है, लेकिन यहाँ से 1-2 विकेट आते हैं तो निश्चित रूप में कोपरोली टीम की वापसी हो सकती है। रिवर्स अटेंड करना चाहता, लेकिन बिल्कुल यहाँ से गेंद बल्ले का संपर्क नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। मंगेश ठाकुर यहाँ पर गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं, अच्छी गेंदबाजी, सूझबरी क्रिकेट, लेकिन अच्छी गेंदबाजी। लेकिन हेमंत केनी को आप देखिए, पहली गेंद यहाँ पर खेल रहे हैं और पहली गेंद के ऊपर रिवर्स शॉट, क्योंकि उन्होंने पूरी तरह से ऐसा लग रहा था कि फील्ड का जायजा क्या करके आए थे बाहर से, इसलिए उन्होंने रिवर्स का अटेंड करना चाहा, लेकिन कुलदीप पाड़वी है कैच के नीचे। आप यहाँ पर गलती नहीं दोहराएंगे, सूरज की किरणें आड़े आ रही थी, लेकिन यहाँ से बिल्कुल उन्होंने जाना था कि ये कैच कौन से भी हालात में जहीर हमें लेना है, और इस सोच में उन्होंने बिना गलती के साथ इस कैच को लपका। क्या मुकाबला हो रहा है। पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद कितना बेहतरीन कमबैक यहाँ पर। यहाँ पर स्कोरर नितिन म्हात्रे और कृष्णा म्हात्रे मुझे बताते हुए कि अंतिम 4 गेंदों के ऊपर सिर्फ 1 रन खर्च किया है। क्या उम्दा गेंदबाजी की इस गेंदबाज मंगेश ठाकुर ने। पहली गेंद के ऊपर छक्का लगा, हमें ऐसा लग रहा था कि परेश केनी पूरी तरीके से इस गेंदबाज के ऊपर हावी होंगे, लेकिन उसके बाद कमबैक करना एक काफी बड़ी बात है। बिल्कुल जहीर, बिल्कुल काफी बड़ा कमबैक, क्योंकि स्कोर हो चुका है 30 रन। अब चाहिए 7 गेंदों में 17 रन। 7-17 का समीकरण मुझे मैन ऑफ द मैच का खिताब क्यों दिया था, ये दोहराते हुए गेंदबाज मंगेश ठाकुर। लेकिन 1 रन तो पूरा हुआ, दूसरे के लिए पलटे, लेकिन ये देखिए यहाँ पर बल्लेबाज रन आउट। बल्लेबाज रन आउट हुए, उसका कारण भी मुझे लग रहा है कि ऋतिक अंतिम ओवर में स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। ये तो होना ही था, क्योंकि जितनी गेंदें ऋतिक के यहाँ पर अंतिम ओवर की खेलेंगे उतना अच्छा हो सकता है पेटाली टीम के लिए, क्योंकि यहाँ से अब 1 रन आई 3 ओवर के समाप्ति के बाद। स्कोर 31 रन। अब जीतने के लिए 6 गेंदें बचे हैं और 16 रनों के दरकरार है। 6-16 का समीकरण, 6-16 का समीकरण। चलो टीम मीटिंग थोड़ी शॉर्ट करा ले। मंगेश फरके, रोशन पाटिल, काफी मुकाबले। अंपायर जरा टीम मीटिंग शॉर्ट करानी है, क्योंकि उनको तो पता है कि गेंदबाज कौन ओवर फेंकने वाला है। संदीप जी, ये तो पहले से ही तय होता है जहीर, लेकिन फिर भी थोड़ा सा टीम मीटिंग लेने के लिए एक दूसरे से बातचीत करने में थोड़ा सा बातचीत हो जाती है, क्योंकि क्या हमें करना है, क्योंकि किस तरह से अब हमें यहाँ पर रणनीतिकता का इस्तेमाल करना है, इसे सोच होती है मैदान के अंदर। यकीनन यकीनन, क्योंकि होनी भी चाहिए सोच, क्योंकि बड़ा मुकाबला है।
अंतिम क्षणों में मैच जा चुका है। 6 गेंदें सिर्फ 6 बची है और 6 गेंदों में 16 रन बनाने हैं। गेंदबाजी करने के लिए नितिन, जिस नितिन ने इससे पहले मुकाबले में 17 रन बचाए थे। तो अब यहाँ पर 16 रन उन्हें बचाने हैं, लेकिन सामने बल्लेबाज है ऋतिक केनी, जो इस पेठाली टीम के एक दावेदार बल्लेबाज माने जाते हैं। तो देखना है, ऋतिक खेलने के लिए तैयार थे। गुडलैंड स्पोर्ट्स से टेक ऑफ होती भी गेंद, जिस तरह से टप्पा पड़ने के बाद गेंद में यहां पर देखा जाए तो निश्चित रूप में थोड़ा सा स्पीड दिखाई दिया, लेकिन बल्लेबाज का पहला ही बल्ला उठ पाया था, जिससे ये गेंद बल्ले के पल्ले कनेक्ट नहीं हो पाई। डॉट गेंद की समाप्ति। 5 गेंदें 16 रनों की दरकरार हैं। गेंदबाजी के तौर पे नितिन पाटिल। स्लोअर डिलीवरी, लेकिन इस मर्तबा स्क्वेयर के ऊपर से एक बेहतरीन बिग हिट खेला है बल्लेबाज ऋतिक केनी ने। 6 रन। तो मुझे नहीं लगता कि यहाँ परिवर्तन करने की जरूरत थी। पहली गेंद डॉट निकाली थी, अब यहाँ पर परिवर्तन किस बात के लिए? क्योंकि जिस तरह से पहले गेंद आपने रफ्तार के साथ फेंकी और डॉट निकली, लेकिन इस मर्तबा आपने थोड़ा सा कुछ चेंज ऑफ स्पेस किया जाए, थोड़ी सी गेंद में वेरिएशन दिखाया, स्लो डिलीवरी की और इसका खमेजा भुगतना पड़ा। गेंद गई सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए। क्योंकि बल्लेबाज अच्छे हैं, फाइटमैन है, और ऐसे में देखा जाए तो यहां से बिल्कुल वाइड करार, अतिरिक्त के रूप में 1 रन जरूर मिलेगी और 1 बाउंस, और बिल्कुल 1 रनों के साथ अब कहीं ना कहीं थोड़ा सा प्रेशर बढ़ रहा है टीम कोपरोली के ऊपर, क्योंकि नितिन पाटिल जिन्हें 16 रन दिए थे, खासतौर पे मंगेश ठाकुर ने, लेकिन अब 4 गेंदें 9 रनों की जरूरत। और पहली गेंद भी काफी अच्छी फेंकी थी, लेकिन उसके बाद छक्का आने के बाद थोड़े दबाव में आते हुए नितिन। तो जहीर इस तरह की गेंदें आप डालेंगे तो इसका हर्ष यही होना है, क्योंकि पूरा मैच आपके हाथ में दिया था और इस मैदान के अंदर 16 रन मानो बड़े रन मेरे हिसाब से है। यकीनन यकीनन 16 रन बोले तो काफी रन है संदीप जी इस मुकाबले में। मंगेश परके भी जानते हैं, रोशन पाटिल भी जानते हैं कि इस ग्राउंड के ऊपर अगर आपको 5 गेंदों में 16 रन बचाने हैं तो काफी रन बचाने हैं बहुत। लेकिन ये जो 2 गेंदें थी, वो दोनों की दोनों गेंदें काफी यहां पर बिल्कुल आसान गेंदें दिखाई दी थी और गेंद भी काफी लंबी जा चुकी है। अकीब पटेल जा रहे थे शायद स्कूटी के ऊपर, तो सेल्फी वाले आपके जरा खिलाड़ी जो आपके ऑर्गेनाइजर है वो जाइए जरा सीमा रेखा के ऊपर। अब कितने रन बचे 3 गेंदों में? शायद 3 रन। बहुत नजदीक आ चुका है मुकाबला। 2 गेंदों ने मुकाबला पूरी तरीके से जो पलड़ा भारी था कोपरोली टीम का, अब ऐसा लग रहा है कि पूरी तरीके से हावी हो चुकी है टीम पेठाली। 3 गेंदें 3 रन। एक और फुल टॉस थी, लेकिन इस मर्तबा यहां पर देखना है, अच्छी फील्डिंग का मुजाहरा। 1 रन तो पूरा हो चुका है, 2 रन यहां पर पूरे किए। अब ये देखिए 1 रनों की जरूरत चाहिए। क्रिकेट अनिश्चितताओं भरा खेल है, अंतिम गेंद जब तक फेंकी नहीं जाती कुछ कहा जा नहीं सकता। 2 गेंदें अभी बाकी है, 1 रन कंपलसरी बनाना है। मैंने स्ट्राइक क्यों लिया? जो अंतिम गेंद के ऊपर 1 रन मैंने, जहां पर जो उनके साथ का बल्लेबाज था उसका बलिदान मैंने क्यों देने को कहा? ताकि मेरे अंदर वो क्षमता है, मेरे अंदर वो हुनर है, जिसके साथ मैं बिल्कुल ये 16 रनों का टारगेट जो है अंतिम ओवर में, उसे मैं कवर कर सकता हूं। ये सोच में बल्लेबाजी हो रही है बल्लेबाज ऋतिक केनी के माध्यम से। 2 गेंदें 1 रन। ये देखिए यहां से अब लेग साइड के ऊपर जाती हुई गेंद और इसी के साथ आउटसाइड टू लेग स्टंप, यानी कि वाइट करार, अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी, यानी कि मुकाबला यहां पर जीतता है। 16 रनों का टारगेट था अंतिम ओवर में और इस टारगेट को अचीव किया टीम पेठाली ने। जीत की बधाई। और यहां पर देखा जाए तो निश्चित रूप में इस श्रृंखला में हिस्सा लिया कोपरोली टीम का हम शुक्रिया अदा करते हैं। सब कुछ ठीक ठाक चल रहा था कोपरोली टीम को। पहली गेंद निकल चुकी थी, लेकिन नितिन ने जिस तरीके से बाउंस गेंद फेंकी, 2 गेंदें बाउंस फेंकी, एक वाइड आई, एक के ऊपर छक्का आया, उसी के बाद पूरी के तरीके से दबाव में आई। और क्या लाजवाब बल्लेबाजी की ऋतिक केनी ने।
तो मैन ऑफ द मैच यानी कि नो डाउट ऐसा नहीं लग रहा था कि इस मैच में शिरकाव हो सकता